नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आणि आकाश दोघेही आता रडत असतात. खूप जास्त इमोशनल झालेले असतात. आकाश बरोबर जे काही घडलेलं असतं त्याच्यातून तो आता बाहेर यायला काही तयार नसतो. त्याला असं वाटत असतं, ज्या बाईवरती एवढा विश्वास ठेवला तिनेच विश्वासघात केला आणि त्यामुळे त्याला स्वतःचाच खूप जास्त राग येत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश शांत हो, प्लीज शांत हो तू. नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, तू मला इतक्या जीवाच्या आकांताने सांगण्याचा प्रयत्न केलास की त्या बाईवरती विश्वास नको ठेवूस म्हणून, पण तरीसुद्धा मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. तुझ्या बोलण्याला मी सिरियसली नाही घेतलं. खरंच तू मला माफ कर. माफी मागायला सुद्धा लाज वाटते मला. कुठल्या तोंडाने माफी मागू? मी त्या लायकीचाच नाही आहे, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश असं नाही आहे, प्लीज असं बोलू नकोस. हे बघ, तुझ्या डोळ्यावरती इथे पट्टी होती ना, म्हणून तुला काही दिसत नव्हतं. तुझ्या डोळ्यावरती आत्यांबद्दलची प्रेमाची पट्टी होती. म्हणून तुला असं वाटत होतं की आत्या असं कधी काही करूच शकत नाही. या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. तू एक चांगला मुलगा होतास त्यांचा. तू त्यांच्यासाठी सगळं काही केलंस. सगळे कर्तव्य पूर्ण केलेस. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी त्यांचा स्वार्थ गाठला. हे सगळं त्यांनी प्रॉपर्टीसाठी केलं आकाश. पण तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त रिस्पेक्ट आणि खूप सारी माया होती. पण त्यांनी या सगळ्याचा गैरफायदा घेतला. पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे सगळं मी कशासाठी केलं? तुला न्याय मिळवून देण्यासाठी. हे सगळं तुझ्या समोर आणलं कारण तुझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला व्हावी म्हणून केलं मी हे आकाश. कोण खरं कोण खोटं या सगळ्याची तुला जाणीव व्हावी म्हणून तुला हे सगळं मी दाखवलं. कळते का तुला आकाश? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, मला माफ कर. आणि तो तिच्या पाया पडत असतो. भूमी म्हणत असते, आकाश, अरे तू हे काय करतोयस? तुला माहिती आहे ना मला हे सगळं आवडत नाही आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, मला पाया पडू दे तुझ्या. तुझी मनापासून माफी मागू दे. या घरासाठी, आमच्या सगळ्यांसाठी किती काय केलंस तू. तरीसुद्धा मी तुला खोटं पाडायचो. तुला सगळ्यांसमोर मी इन्सल्ट करायचो. तरीसुद्धा तू नेहमी प्रूफ करत राहायचीस की तू या घराचा किती विचार करतेस. आत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचीस. पण मी नाही तसं केलं. मी तुझं नाही ऐकलं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बाळा, तुझ्या आईचं आहे ना, तुझ्या बाबांवरती खूप प्रेम आहे. पण तुझ्या बाबांचं तुझ्या आईवरती प्रेम नाही आहे. तुझे बाबा तुझ्या आईवरती तेवढा विश्वास नाही ठेवत जेवढा तुझ्या आईचा विश्वास तुझ्या बाबावरती आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश असं नको बोलू. बाळा, तुझ्या बाबाचं तुझ्या आईवरती खूप जास्त प्रेम आहे. फक्त आईवरतीच नाही तर सगळ्यांवरती खूप जास्त प्रेम आहे. त्याचा सगळ्यांवरती विश्वास आहे. म्हणून तर तो फक्त सगळ्यांवरती प्रेम करतो. ना कुणावरती डाऊट घेत, ना इथे षडयंत्र करत. आकाश, तुला कळतंय का? आकाश, अरे तू प्रत्येकाचा विचार करतोस. तुला प्रत्येकाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि म्हणून तर तू असं आहेस ना, की तुला कितीही सांगितलं तरीसुद्धा तुझा विश्वास नाही बसत. आपल्या माणसांबद्दल तू वाईट विचार कधीच करत नाही. कसं असतं ना आकाश, म्हणजे नात्यामध्ये सुद्धा जर भांडण झालं, दरी निर्माण झाली ना, तर अशी जखमेवरती कशी आपण मलमपट्टी करतो आणि नंतरला मलमपट्टी लावून ते नातं टिकवण्याचा प्रयत्न आपण खऱ्या आयुष्यातसुद्धा केला पाहिजे. नात्यामध्ये वाद निर्माण झाला तर अशी मलमपट्टी केली पाहिजे आणि ते नातं घट्ट बांधून ठेवलं पाहिजे ह्या पट्टीसारखं. कळते का तुला आकाश? तेव्हा इथे आकाशच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते, आता हसला माझा लेक. आता त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं. हे बघ आकाश, नेहमी तू असं हसत राहिलं पाहिजे. अजिबात दुःखी नाही राहिलं पाहिजे तू. असा वाईट विचार तर मनामध्ये तुझ्या येतासुद्धा कामा नये. कळतंय का? तेव्हा इथे आजी म्हणत असते, आता तू आनंदात राहायचं, एकमेकांचा विचार करायचा. तेव्हा इथे पारुतोष म्हणत असतो, पण खरं सांगू का आजी, भूमीचं आणि आकाशचं एकमेकांवरती खरंच खूप जास्त प्रेम आहे. बघा ना, दोघेजण एकमेकांचा किती विचार करतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, आपण नेहमी दोघेजण एकत्र होतो आणि एकत्र राहू. आपलं नातं हे अजून घट्ट झालं पाहिजे. कळतंय का तुला?
त्यानंतरला रागीने पोलीस स्टेशनमध्ये आता इथे कस्टडीमध्ये तिला ठेवलेली असते. तेव्हा ती खूप जास्त विचारात असते. एवढा तिचा आता अपमान झालेला असतो सगळ्या लोकांसमोर, तरी तिची हेकडी काही अजून जाग्यावरती आलेली नसते प्रेक्षकांनो. बघा तिचा ॲटिट्यूड कशी माजात बसले. एवढे षडयंत्र रचले तिने आकाशच्या विरोधामध्ये, भूमीच्या विरोधामध्ये, आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा आता मिळाली आहे. पण तरीसुद्धा तिचा माज काही कमी झालेला नाही आहे. तिचा ॲटिट्यूड काही कमी झालेला नाही आहे. तिची हेकडी अजून तशीच आहे जशी आधी होती. एवढी तिची नालस्ती झाली आहे, इज्जत गेली आहे, तरीसुद्धा चेहऱ्यावरती माज तसाच दिसतोय. तेव्हा अभि तिथे धावत पळत येतो. तो म्हणतो, आई काळजी करू नको. हे बघ आजच्या आज मी तुला जामीन देण्यासाठी प्रयत्न करतोय. हे बघ मी वकिलांना इथे घेऊन आलोय. तू ये आणि ह्या वकीलपत्रावरती सही कर. आई ये ना, तू इथे राहायचं नाही. तुला लवकरात लवकर मी इथून बाहेर काढणार आहे. तुझा अभिजित आहे ना, तुला काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा रागेने आता इथे वकीलपत्रावरती साईन करते, कारण तिलासुद्धा बाहेर तर पडायचंच असतं. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई साईन कर ना. आणि तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो, आई काळजी करू नको. तुला लवकरात लवकर इथून मी बाहेर काढतो. तुला इथे नाही ठेवणार मी. तेव्हा इथे रागिनी काहीच बोलत नाही. ती जाऊन आता पुन्हा आपल्या जागेवरती बसून राहते. तेव्हा अभि म्हणत असतो, हे बघा वकील, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या आईला जामीन मिळवून द्या. माझ्या आईला बाहेर काढा तुम्ही. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, हे बघा आता तुम्हाला जामीन नाही मिळणार आहे. कारण का आता 5 वाजले, कोर्ट बंद झाला असेल. आता जे काही प्रयत्न करावे लागतील ते उद्याच करावे लागतील आणि त्यांना जामीन मिळवून द्यावा लागेल. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे आता रागिनी जेव्हा हे सगळं बोलणं ऐकत असते, रागिनीला खूप जास्त राग येत असतो, कारण तिला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं असतं आणि त्यासाठी तीसुद्धा आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते. वकील जेव्हा म्हणतात की जामीन नाही मिळणार, तेव्हा ती आता खूपच जास्त मनातल्या मनात चिडलेली असते. पण ती अभिजितला काही दाखवत नाही. तिला काही फरक पडत नाही आहे असं ती दाखवत असते. त्यानंतरला इथे भूमी सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं ते घेऊन जात असते. मानसी म्हणत असते, ताई तुला माहिती आहे का, मगाशी मी अभिजित भाऊजी आणि पौर्णिमाला बोलताना ऐकलं. ते दोघेजण आईंना इथे जामीन मिळवून देण्यासाठी खूप जास्त खटपट करतायत, प्रयत्न करतायत आणि उद्याच्या उद्या जामीन मिळवून त्यांना देणार आहेत. तुला माहिती आहे का, आजच जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न त्या दोघांचा होता. पण आज आता 5 वाजता कोर्ट बंद झालं ना, त्याच्यामुळे उद्या जामीन देणार आहेत मिळवून आणि ते देणारच. तेव्हा इथे तू असं काहीतरी कर की त्यांना जामीन मिळवून देता कामा नये. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा ते प्रयत्न तर मी करेनच. त्या बाईला लवकरात लवकर जामीन मिळता कामा नये. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा थोडी तरी भोगायला लागलीच पाहिजे. मला त्या गोष्टीचं एवढं टेन्शन नाही आहे. आता माझ्यासमोर एक वेगळाच टास्क आहे असं भूमी आता म्हणत असते. आणि भूमीच्या समोर आता वेगळा टास्क म्हणजे सगळ्यांना तिला जेवायला लावायचं असतं. तेव्हा सगळेजण आता दुःखात बसलेले असतात. भूमी जेवण बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते की चला आता सगळेजण थोडं थोडं जेवून घ्या. तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही मला नको जेवायला. आकाशसुद्धा तेच म्हणतो की नाही मलासुद्धा नको जेवायला. अथर्वसुद्धा तेच म्हणतो की मलासुद्धा जेवायला नको आहे. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं, आता तुम्ही सगळेजण काय उपाशी राहणार आहात का? मला माहिती आहे आत्यांबद्दल जे काही झालं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाईटसुद्धा वाटतंय. पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. आत्यांनी जे काही केलं आहे तो खूप मोठा गुन्हा आहे आणि ती काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. कळतं आहे ना? चला सगळ्यांनी आता जेवून घ्या बरं. हे बघा सगळ्यांनी आता थोडं थोडं खाऊन घ्या. दिवसभर तुम्ही कुणीच काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, भूमी अगं माझ्या पोटच्या पोरीने हे जे काही केलं आहे ना ते मला पचवता येत नाही आहे गं. म्हणजे बघ ना, ती एवढे कारस्थान करत राहिली पण कधीच मी तिच्याबद्दल तसा विचार नाही केला. आणि आता तिने एवढे गुन्हे केलेले आहेत की ते मला आठवले तरी माझ्या अंगावरती काटा येतोय. माझी मुलगी अशी कशी वागू शकते? तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, मलासुद्धा खूप लाज वाटते तिला आई म्हणून घ्यायची. माझ्या आईने मामा मामीला, आकाशच्या आई वडिलांना नाही सोडलं, त्यांना मारून टाकलं. कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. माझा या गोष्टीवरती विश्वास नाही बसत आहे. आणि आता काय भूमिताई आणि आकाशच्या जीवावरती उठली ती. अशी कुठे आई असते का? तेव्हा इथे आता आजी मध्येच म्हणतात की तिच्या खुर्चीकडे बघून की
आजीला आता आठवण आलेली असते रागिणीची. त्या म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे, माझ्या रागिणीला बटाट्याची भाजी खूप आवडायची. प्रेक्षकांनो, आजी काय जराशी आता इथे डोक्यावरती पडली आहे का? म्हणजे ज्या तुझ्या लेकीने, जिला बटाट्याची भाजी आवडते, तिने तुझ्या सख्ख्या एकुलत्या एक मुलाला आणि सुनेला इथे मारून टाकलंय, त्यांचा घातपात घडवून आणलाय आणि ते सगळं आजच कळलंय. तरीसुद्धा जेवायला बसल्यानंतर रागिणीला बटाट्याची भाजी आवडायची हे लक्षात राहिले बघा. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, अथर्व तू जेवून घे ना. हे बघ, तू काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून. तुझ्या तब्येतीवरती या सगळ्याचा परिणाम होईल. तू खाऊन घे बरं. तेव्हा इथे आजी म्हणत असते की खाऊन घ्या पोरांनो, खाऊन घ्या. इथे तिने जे काही केलं ते खूपच चुकीचं होतं. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला आता आत्यांची आठवण येत असेल, पण तुम्हाला सगळ्यांना हे सुद्धा कळायला हवं आहे की आत्याने जे काही केलं आहे तो गुन्हा काही छोटा मोठा गुन्हा नाही आहे. त्याने किती लोकांना मारले, किती लोकांना जीवानिशी मारले तर मारले, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केलेत आणि इथे आत्या आमच्यासुद्धा जीवावरती उठल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणारच होती की नाही. मग आता त्यांना त्यांची शिक्षा भोगू दे ना. आणि नुसती शिक्षा भोगता कामा नये, तर आपण त्यांच्याबरोबर असं वागलं पाहिजे की त्यांनी आपल्याबरोबर जे काही केलं आहे, त्या जे काही वागल्यात ना, त्याचा आपल्याला खूप राग आला आहे आणि त्यांच्या असण्या नसण्याने आपल्याला काही फरक पडत नाही, असं आपण जेव्हा त्यांना दाखवू ना, तेव्हा त्यांना खरा धक्का बसेल आणि ती त्यांच्यासाठी खरी शिक्षा असेल. त्यांना असं दाखवून द्यायचं की आपल्याला काही फरक पडत नाही आहे, त्या इथे नसल्या तरीसुद्धा. आणि जेव्हा माणसाला ह्या एकटेपणाची जाणीव होते, आपण काहीतरी चुकीचं केलं याची जाणीव होते, तेव्हा ती माणसं खरी शिक्षा भोगायला तयार असतात. तेव्हा आकाश, हे बघ, आता विचार करू नकोस. अरे जे काही झालं तुझ्याबरोबर चुकीचं होतं, पण आता आपण आनंदित राहायला नको का? घरामध्ये पॉझिटिव्हिटी नको का? नकारात्मक शक्ती बाहेर निघून गेले, आता सगळ्यांनी आनंदित राहा. तेव्हा ते सगळ्यांनाच जेवायला सांगते. आजी, अथर्व, आकाश सगळ्यांची नावं घेऊन त्यांना जेवायला सांगते. पहिला घास खायला जाणार तेवढ्यातच आकाशच्या मोबाईलवरती मेसेजेस यायला तयार होतात. मेसेजेस येत असतात तेव्हा तो येऊन टी व्ही लावतो. टी व्ही लावल्यानंतर तर काय, टी व्हीवरती सगळीकडे महाजनांची बातमी चालू असते. कसं इथे रागिणीने सगळ्यांना फसवलं, प्रॉपर्टीसाठी जीव घेण्याचे प्रयत्न केले. इथे भूमीने तिचा खरा चेहरा कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणला, हे सगळं सगळं आता टी व्हीवरती चालू असतं. तेव्हा आजी म्हणत असते, या रागिणीमुळे महाजनांची इज्जत निघून गेली आहे. महाजनांच्या इज्जतीला काळिमा फासला हिने. तेव्हा तिथे अभि येतो आणि म्हणतो की हे सगळं माझ्या आईमुळे नाही झाले, हे सगळं या भूमीमुळे झाले. भूमी, तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू जेव्हा या घरामध्ये नव्हतीस ना, तेव्हा सगळं काही सुरळीत चालू होतं. तेव्हा भूमी म्हणते, एवढे सगळे पुरावे सादर केले, सगळं पटवून दिलं, तरीसुद्धा तुम्ही आत्यांवरती विश्वास ठेवताय आणि मला बोलताय तुम्ही दोघेजणं. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, हो तुलाच बोलणार ना, कारण हे सगळं जे काही घडलंय तुझ्यामुळे घडलंय. तू तमाशा केलास तिथे सगळ्यांसमोर, कळतंय का? अगं दुतोंडी आहेस तू. आई इथे होती तेव्हा सगळ्यांना व्यवस्थित तिने बांधून ठेवलं होतं, पण तू नात्यामध्ये फूट पाडलीस, कळतंय का आकाश? अरे ही भूमी आहे ना, ही खूपच जास्त स्वार्थी आहे, या घराला लागलेली कीड आहे. अगं तू एक नंबरची आहे ना, स्वार्थी बाई आहेस. उगाच या घरामध्ये आलीस, या घरातली नाती विस्कटली तुझ्यामुळे. अगं तुझ्यामुळे माझी आई जेलमध्ये गेले, कळलं का? एक नंबरची हरामी आहेस, खूपच जास्त दुतोंडी आहेस. सगळ्यांना एकमेकांपासून तोडून ठेवलंस तू. जेव्हापासून या घरामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून या घरातलं वातावरण विस्कळीत केलंस तू. अगं या घराला लागलेली कीड आहेस, कीड, कळतंय का तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की शांत हो अभिजित, काही बोलू नकोस. अभिजित म्हणतो, तुला तर मी भूमी आणि तिच्यावरती हात उगारणार, तेवढ्यातच आकाश आता अभिजितच्या तोंडावरती फाईट मारतो. तेव्हा इथे भूमीला आश्चर्य वाटत असतं की हा माणूस मला काय काय बोलतोय. रागिणीने जे काही केलं ते सगळं याला माहिती आहे, कारण तिच्या सगळ्या कारस्थानांमध्ये अभिजित तिला साथ देत होता. तरीसुद्धा इथे अभिजित आता सगळा ब्लेम भूमीवरती टाकत असतो. ती कशी इथे स्वार्थी निघाली, दुटप्पी निघाली, हे सगळं तो आता बोलत असतो. तेव्हा इकडे घराला लागलेली कीड, एक नंबरची बदमाश, सगळंच. तेव्हा इथे आता तोंडावरती आकाशने फाईट दिल्यानंतर नाकातून चांगलं रक्त आलेलं असतं, गुणगुणा फुटलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो,
भूमीपासून लांब राहायचा. आता अजिबात भूमीला त्रास द्यायचा नाही, कळलं का? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की भूमी, मी आईला जामिनावरती सोडवणार, तिला मी जेलमध्ये नाही ठेवणार. तुमच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून मी आईला इथे घेऊन येणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, जे काय करायचं आहे ते कर जा. तुला कळलं ना, जास्त बोलायचं नाही. आता खरं माझं डोळे उघडलेत भूमीने. तेव्हा भूमी मला इतकं सांगत होती, तरीसुद्धा मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला. खरं तर तिच्यावरती आधीच विश्वास ठेवायला हवा होता, कळलं का? तेव्हा अभिजित म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तू सुद्धा आता आकाश भूमीच्या बाजूने झालंयस, तर तुला आई आता महत्त्वाची वाटत नाही आहे, हो की नाही? तेव्हा आकाश म्हणतो, हो बोल ना, तू तिचा सख्खा मुलगा आहेस, मांडलेला मुलगा नाही आहेस, ते पण बोल. तुला तर खूप बोलायला आवडायचं नाही हे, तू जेलच व्हायचंस ना जेव्हा मी तिला आई म्हणायचो. एवढी कटकारस्थानं करायची तरी पण तिला आई मानली, ते तुला दिसलं नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बघ, सगळीकडे बघ, सगळीकडे आता महाजनांची न्यूज चालू आहे, कसं तुम्ही फसवलंत ते सगळ्यांना कळलं आहे. आणि इथे अभि म्हणत असतो, भूमी, तुला सोडणार नाही मी, आईला मी जामिनावरती सोडून घेऊन येणार तुझ्या नाकावरती टिचून. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी एकटी नाही आहे, आता भूमीच्या प्रत्येक खडतर पावलावरती किंवा चांगल्या पावलावरती मी तिच्या बरोबर असणार आहे, अगदी सावलीसारखा तिच्या बरोबरीने चालणार आहे, कळलं का? तिच्या प्रत्येक चालीवरती मी तिची साथ देणार आहे, असं आकाश म्हणत असतो. आकाशला आता भूमीबद्दल खूपच जास्त आपुलकी वाटत असते. तिने प्रत्येक क्षणात सुखात दुःखात आकाशची साथ दिलेली असते. इथे भूमीला माहिती असतं रागिनी तिला किती त्रास देते, तरीसुद्धा इथे आकाशसाठी ती सगळं काही विसरून जात असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी रागिनीला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि तिने आधीचा सुद्धा पेपर आणलेला असतो आणि नवीन सकाळचा सुद्धा पेपर आणलेला असतो. आदल्या दिवसाचा पेपर असतो, त्याच्यामध्ये तिला सत्कार होणार असतो, त्याची बातमी छापून आलेली असते आणि त्याबद्दल रागिनी पटवर्धन हिची आता खूपच जास्त कौतुक त्याच्यामध्ये झालेलं असतं. तिच्याबद्दल चांगलं चुंगलं सगळं काही रिपोर्टर लोकांनी लिहिलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आणि हा आहे आजचा पेपर. काल तुम्ही इथे उंच शिखरावरती बसला होतात आणि आज धाडकन तुम्ही खाली पडलात. बघा ना, डायरेक्ट जमिनीवरतीच कोसळलात. तुमचं काय लोकांनी कौतुक केलं होतं काल, आणि आज बघा सगळे थुकतायत तुमच्यावरती. तुम्ही जे काही केलं ना, त्याची शिक्षा मिळाली तुम्हाला. मी म्हणाले होते ना तुम्हाला की तुम्हाला तुमची खरी जागा दाखवेन म्हणून. बघा, मी तुम्हाला तुमची खरी जागा दाखवली की नाही? तरी इथे भूमी म्हणत असते की तुला जेलमध्ये टाकलं, ही तुझी खरी जागा तुला मी दाखवलेली आहे. तेव्हा इथे आता मोर्चा घेऊन तिथे महिला आलेल्या असतात. त्यातल्या महिला म्हणत असतात रागिनीला, काय गं ए, बाईचा जन्म ना तुझा, मग बाई असूनसुद्धा तुझ्या भाच्याला आणि त्याच्या बायकोला त्रास द्यायला तुला लाज नाही वाटली का गं? बाईचा जन्म, आई हाक मारायचा तुला, आणि त्याच्यात तू काय केलंस? तू त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास. एवढी कशी कठोर गं तू? एवढी कशी दगडाच्या काळजाची? लाज नाही वाटली का स्वतःच्या मुलाबरोबर असं वागायला? त्यांनी तुला प्रेम दिलं आणि तू त्यांच्या विरोधात कटकारस्थानं केलीस. लाज वाटायला हवी होती. त्या बायका तिच्या तोंडाला काळं फासतात आणि तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालतात. प्रेक्षकांनो, हे सगळं केलं ना, ते अगदी बरोबर केलं. या बाईला याच पद्धतीने शिक्षा द्यायला हवी होती. तेव्हा इथे रागिनीचा चेहरा बघितल्यानंतर भूमी तिच्याकडे बघते आणि तिला हसू आलेलं असतं. कारण इथे प्रत्येक वेळेला रागिनीने भूमीचा अपमान केलेला असतो. तिला एक वेळेला मारलेलं सुद्धा असतं आणि किती वेळा तिच्या विरोधात षडयंत्र रचलेले असतात, हे सुद्धा आपण सगळं बघितलेलं असतं.